नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीमध्ये। तर आज आपण ढाबा स्टाईल चमचमीत आणि झणझणीत अशी अंडा करी बनवणार आहोत। चला तर मग लगेच वेळ न घालवता सुरुवात करूयात आपण अंडा करीला। मी इथं 8 ते 9 गावठी अंडी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय। मी इथं स्टीलच्या टोपामध्ये अंडी उकडवून घेणार आहे। तर टोपामध्ये पाणी ओतलं, थोडंसं पाणी गरम होऊ दिलं, त्याच्यात मीठ टाकायचं आणि जेवढी अंडी घेतले तेवढी ठेवून दिली आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 10 मिनिट अंडी उकडवून घ्यायची आहेत। अंडी उकडतात तोपर्यंत एक मसाला बनवूयात। अर्धी चम्मच हळद घेतली, 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, धने आणि जिरे पूड सुद्धा 1 चम्मच घेतलेले आहे आणि कस्तुरी मेथी 1 चम्मच घ्यायची। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला मिश्रण पातळ असं बनवून घ्यायचं आहे हा मसाला। त्याच्यानंतर थोडंसं मी चिकन मसाला सुद्धा टाकलेला आहे। असा मसाला अगोदर बनवून घेतला की तेलात गेल्यानंतर ह्याला कट सुद्धा एकदम छान येतो, म्हणून आपण असं मिक्स करून घ्यायचा। आता चिकन मसाला टाकल्याच्या नंतर सुद्धा मी पाणी टाकून एकदम मिक्स करून घेतलं छान। साईडला ठेवून देऊयात आणि बघूयात आपली अंडी सुद्धा शिजलेली आहेत आणि एकही अंड फुटलेलं वगैरे नाहीये। तर आपण लगेचच थंड पाण्यातून काढून घेतली आणि सर्व अंडी सोलून घ्यायची आहेत। ही गावावरून अंडी आलेली आहेत, तर ही ताजीच आहेत अंडी, म्हणजे जास्त दिवसाची नाहीयेत। आणि जेव्हा अंड ताजी असतात तेव्हा त्याच्यावरची साल सुद्धा लवकर निघत नाही, थोडंसं वेळच लागतो। तर नंतर आपल्याला अंड्याला अशा चिरा मारून घ्यायच्या आहेत, थोड्याशा उभ्याही मारू शकता आणि आडव्याही मारू शकता। म्हणजे काय होतं, जेव्हा आपण मसाला टाकतो त्याच्यामध्ये तर आतमध्ये मसाला जाऊन अंडी छान शिजली जातात आणि चव सुद्धा छान येते अंडा करीला। तर आता आपण ह्या अंड्याला थोडंसं मसाले लावून घेऊयात। थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आणि एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व अंड्यात मसाला गेलेला आहेच। तर आता आपण ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे मोठे आकाराचे 2 कांदे सोलून बारीक पातळ असे कापून घेतलेले आहेत, ते भाजून घ्यायचे 1 मिनिट 1.5 मिनिट लागतात तेवढे। आणि त्याच्यानंतर आपण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे, ती सुद्धा जराशी कांदा भाजला की त्याच्यासोबत नंतर भाजून घ्यायचं। आणि मिरची लसूण भाजून झाला की नंतर एक टोमॅटो सुद्धा मी मोठं टोमॅटो लाल असं कापून घेतलेलं, ते सुद्धा छान असं ह्याच्यासोबत भाजून घ्यायचं। 1 2 ते 3 मिनिट लागतात पूर्ण मसाला भाजण्यासाठी। त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं आपल्याला इथं लाल तिखट सुद्धा टाकायचं आहे। त्याच्याने काय होतं, आपल्या मसाल्याला छान ग्रेव्हीला कलर येतो। तर हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर 1 मिनिटभर आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यावरती बारीक गॅस करून ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि एक वाफ देऊन घ्यायची। तर तुम्ही बघू शकता एका वाफेनंतर टोमॅटो सुद्धा मऊ असं झालेलं आहे। तर ह्याला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। कढईमध्ये तेल घेतलेलं मी आणि आपण अंड्याला जे मसाला लावून घेतलेलं होतं ते अंडे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तेल गरम झालं की अंडी टाकायची, छानपैकी 1 मिनिटभर अंडी परतवून घ्यायची आहेत आणि अंडी अशी तेलात परतवून घेतल्यामुळे ग्रेव्हीला छान चव येते, अंडी टेस्टी लागतात। तर आता अंडे आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये तेल होतं, त्याच्यामध्ये जो आपण वाटीत मसाला बनवलेला होता पाणी टाकून तो भाजून घ्यायचा आहे छान असा। मसाल्याला कलर सुद्धा लाल भडक आलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जो मिक्सरमधून मसाला बारीक केलेला होता टोमॅटो कांदा, ती टाकून छान मिक्स करून घ्यायचा। सुद्धा अर्धा मिनिट होईल एवढं असं छान परतवून घ्यायचं। तसे तर मसाले छान भाजलेले आहेत, तरी सुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून 1 मिनिटभर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। असा मसाला भाजला की मग तेलही सुटतं आणि मसाला चांगला भाजला जातो, त्याच्यामुळे ग्रेव्ही छान लागते। आता आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले होते ते अंडे टाकायचे। नंतर लगेच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला एक शिजू द्यायचं आहे 5 मिनिटं। तर मी झाकण लावून ठेवलेलं आणि 5 मिनिटानंतर बघितलं उघडून, तर छान ग्रेव्हीला कट आलेला आहे, किती छान दिसतोय बघा। एकदम ढाबा स्टाईल अंडा करी आपली तयार झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची। अशी झटपट आणि चमचमीत अशी अंडा करी डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा आणि अंडा करी टेस्ट सुद्धा करा बनवून झाल्याच्या नंतर
आणि आपली गावठी अंडे असल्यामुळे ह्या अंड्या करीला एकदम भारी टेस्ट येणार आहे। तरी तुम्हाला ही रेसिपी ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आहे। झणझणीत आणि चमचमीत 2 चपात्या जास्तच खाणार। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।